बीड शहरातील अंकुशनगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची दिवसा ढवळ्या गोळीबार करून त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती। या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान खून करणारा आरोपी हा मृताचा नातेवाईक असल्याचेही सांगितलं जात आहे। मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे, वय वर्ष त्याचा अंदाजे 30 ते 35 असून तो धानोरा रोड येथील हाऊसिंग कॉलनीचा रहिवासी होता। हर्षद शिंदे हा बीड नगर परिषदेअंतर्गत प्लंबरचे काम करत होता। अंकुशनगर परिसरात नगर परिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना मोटरसायकलवरून आलेल्या एकाने हर्षद शिंदे याच्यावर अचानक 2 वेळा गोळीबार केला। गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर तो खाली कोसळला। त्यानंतरही हल्लेखोराने त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने तोंडावर व शरीरावर वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या केली। या हल्ल्यात हर्षद शिंदे याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांसह इतर अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे, मात्र ही हत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही। घटनास्थळी पिस्तुलीच्या 2 गोळ्या आढळून आल्या असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे। फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते। तांत्रिक व सखोल तपास सुरू आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। भर दिवसा घडलेल्या या गंभीर घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे। तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलंय। विशाल सूर्यवंशी हा हर्षद शिंदे याची हत्या करून फरार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। आता आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी 3 पथके रवाना केली आहेत।